सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। बातमी नागपुरातून आहे। ठाण्यातील गर्भश्रीमंत कुटुंबातील तरुणानं हादरवून सोडणारं एक कृत्य केलंय। सोशल मीडियावरील मैत्रीचा फायदा घेत एका तरुणीवरती विकृत लैंगिक अत्याचार आणि बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय। या मुलानं या अल्पवयीन मुलीचे हात बांधले, शरीरावर चाकूने वार केले आणि जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर विकृत लैंगिक अत्याचार केले। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी उच्चभ्रू कुटुंबातील आहे। तिचे वडील शासकीय यंत्रणेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत। 4 वर्षांपूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तिची ओळख ठाण्यातल्या 19 वर्षाच्या तरुणाशी झाली। आरोपीनं आकाश मेहरा या खोट्या नावानं तिच्याशी इंस्टाग्रामवरून चॅटिंग करायला सुरुवात केली। तिचा विश्वास संपादन केला, मात्र हाच विश्वास तिला महागात पडलाय। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। नागपुरातून संजय तिवारी आपल्यासोबत आहे। संजय, अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे। तरुणाई ही खास करून सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते, असं असताना समोर आलेलं हे प्रकरण किती गंभीर आहे? पोलिसांनी संपूर्ण प्रकारासंदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे? अगदी बरोबर आपण म्हणालात। अत्यंत खळबळजनक आणि तितकंच धक्कादायक, मनाला वेदना देणारं असं हे प्रकरण आहे। हे दोन्ही जे तरुण आहेत, म्हणजे जी अल्पवयीन मुलगी जी 12व्या वर्गात शिकते ती एका मोठ्या अधिकाऱ्याची मुलगी आहे, आणि तो जो मुलगा आहे, जो आरोपी आहे, तो 19 वर्षाचा उच्च शिक्षित म्हणजे उच्च शिक्षण घेणारा तरुण आहे, ठाण्यातला आहे। त्याचे वडील नामांकित डॉक्टर असल्याचं सांगितलं जात आहे। त्याचे काका जे आहेत पोलीस दलामध्ये मोठे अधिकारी असल्याचं बोललं जात आहे। आणि हा जो तरुण आहे तो इंस्टाग्रामवरून या मुलीच्या संपर्कात आला। त्यानंतर गेमिंग पार्टनर म्हणून दोघे सोबत गेम खेळू लागले, ऑनलाईन गेम्स, आणि त्यातूनच त्यांची मैत्री फुलत गेली। असंही सांगितलं जात आहे की त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर कधी झालं ते त्यांना कळलं नाही। तिला भेटायला तो 2 वेळा नागपुरात येऊन गेल्याचं सांगितलं जात आहे, आणि त्यांच्यामध्ये छान एक असा ट्युनिंग झालं होतं। आणि आपण ज्याच्याशी मैत्री करतो किंवा प्रेम करतो त्या मुलीसोबत कसं वागावं हे सुद्धा त्या मुलाला कळलं नाही, हे या प्रकरणावरून स्पष्ट दिसतंय। कारण ही मुलगी जेव्हा रविवारी आपल्या घरी मैत्रिणीला भेटायला जाते असं सांगून गेली, त्याच्या आधीच त्या मुलांनी नागपूरच्या वाठोडा परिसरामध्ये, दिघोरी परिसरामध्ये जिथं तो राहतो, भाड्याने राहत होता, त्या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन आदेश देऊन मागणी करून त्यांनी सेक्स टॉईज आणि वेगवेगळ्या गोष्टी बोलवल्या होत्या। त्यामध्ये लेदरचा बेल्ट होता ज्याला लोखंडी तुकडे लागलेले होते। आणि ती मुलगी जेव्हा त्याला भेटायला आली तेव्हा तो तिला मध्ये भेटून त्या खोलीत घेऊन गेला, आणि तिथून 24 तास ती मुलगी त्याच्या जवळ होती, आणि त्याने तिला बांधून ठेवलं होतं, वारंवार लैंगिक शोषण केलं, फोटोग्राफ्स व्हिडिओ काढले, आणि तिला ब्लॅकमेलिंग करण्याची धमकी दिली, तिला मारहाण केली। इतकंच नव्हे तर चाकूने तिच्या अंगावर जखमा झाल्याचं दिसलेलं आहे। पोलिसांना जेव्हा तिच्या वडिलांनी, म्हणजे मुलीच्या वडिलांनी अप्रोच केला, त्यांना सांगितलं की 20 तास झाले मुलीचा फोन बंद आहे, ती घरी परत आलेली नाही आहे, तेव्हा पोलिसांनी ऑनलाईन आणि ह्या सगळ्या पद्धतीनं तपास सुरू केला। आणि त्याच वेळेला तिच्या घरी एक मोबाईलवरनं कॉल आला होता, त्यानुसार पोलिसांनी लोकेशन घ्यायला सुरुवात केली। पोलिसांनी जेव्हा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटची आणि तिच्या चॅटिंगची माहिती घेतली त्यावेळेस या मुलावरती त्यांचा संशय गेला, आणि ठाण्यात त्या मुलाच्या घरी पोलीस पथक ठाण्याचं पाठवण्यात आलं, आणि त्यांनी त्या मुलाच्या आईला हा आदेश दिला की आपण कृपया करून त्या मुलाला फोन करा, तुमचा मुलगा कुठे आहे? तर त्या आईने सांगितलं की माझा मुलगा नागपूरला आहे। त्या आईने त्या मुलाला फोन केला, त्यावेळेस ते जे लोकेशन होतं ते पोलिसांना मिळालं, आणि त्यानंतर तो मुलगा घाबरला, आणि त्याने मुलीला सांगितलं की तू आपल्या घरी फोन करून सांग की तू छान आहेस, तू मजा करतेस, काळजी करू नका। त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे घरी फोन केला आणि सांगितलं की चिंता करू नका, मी ठीक आहे। आणि हा जो फोन आला त्यामुळे लोकेशनला पुष्टी मिळाली। बरोबर आहे, ही सगळी टाइमलाईन आहे। मात्र हे कृत्य नेमकं का घडलं यामागचं कारण स्पष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे, आणि जितकी धक्कादायक ही बातमी आहे मुलांसाठी तितकीच सावध करणारी ही बातमी आहे पालकांसाठी। निश्चितच यातून नेमकी काय कारवाई होते हे पाहायचंय। संजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।